मी सुमन महाजन. आपण पाहत आहात 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा. या चॅनलमध्ये आपण सिनियर सिटिझन्सच्या आयुष्यातले 30, 40, 50 वर्षांपूर्वीचे काही आठवणी त्यांच्या, काही आगळ्या वेगळ्या, काही मजेशीर असं आपण ऐकणार आहोत. या गप्पा ऐकताना आपल्याला वेगळीच मजा पण येणार आहे, काही वेगळी शिकायला पण मिळणार आहे आणि अशा गप्पा तुम्ही ऐकल्या तर तुम्हालाही आवडेल. आज आपल्याबरोबर आहेत साधना भिडे. साधना भिडे या मूळच्या आहेत ठाण्याच्या. त्या आर्किटेक्ट आहेत. त्यामुळे त्यांचे हे जे सगळे आपण बघतोय त्यांचे आर्टिस्टिक हे केलेल्या हे त्यांनी स्वतः केलेले आहेत. या साधना भिडे. हॅलो. हॅलो, कशा आहात? एकदम मस्त. साधना भिडे ह्यांची माझी खूप जुनी ओळख. योग आला आज त्यांच्याशी ह्या गप्पा मारायचा. ह्या गप्पा मारताना त्यांच्या त्या आयुष्यातले ते जुन्या गोष्टी काय काय सांगतात हे आपण ऐकूया. मजा येईल. त्यांचं आयुष्य अगदी वेगवेगळ्या अनोख्या कहाणींनी भरलेलं आहे. तर काय म्हणताय, काही आठवतंय का तुम्हाला जुन्या गोष्टी? हो, म्हणजे अगदी लहानपणीची म्हणशील तर एक 4-5 वर्षाची होते मी. आणि त्यावेळेची मला असं क्लिअर नाही आहे, पण आई नेहमी सांगायची की मला तूप खायला फार आवडायचं. त्यामुळे म्हणजे देवांच्या इथे काय भूक मिळायचं तर निरांजनातलं तूप खायला मिळेल. आणि मग त्याच्याबरोबर काही इतर गोष्टींना हात लावायचा. तर खूपच. आणि ते कापूर आरतीमधलं ते काजळी त्याचं आहे. तर असं वाटलं की ते लहान बहिणीला आपण काजळच बनवू जाईल. म्हणून एकदा असं मी ते तूप खाल्लं आणि ती कर्पूर आरती घेऊन त्यातलं सगळं काजळ डोळ्याला आणि इथे असं गंध वगैरे काय काय जेवढं करता येईल तेवढं केलं. आणि मग लक्षात आलं बहिणीला लावलं. आणि आता कळलं की आता आई ओरडणार. म्हणून आम्ही पटकन धावत तिलाही पकडलं आणि तिला दम भरला की आवाज नाही करायचा. आणि आम्ही जाऊन बसलो कॉटच्या खाली. उंच असायच्या पूर्वीच्या कॉट. आणि मग आई बघते की आवाज येत नाही आणि या गेल्या कुठे. बघितलं तर तूप संपलेलं होतं. म्हणजे इथूनच काहीतरी हे केलेलं आहे आपलं. आणि मग सगळीकडे शोधताना आम्ही सापडलो. आणि मग तोपर्यंत म्हणजे बहीणही थोडी रडायला लागली होती की तिला ते काहीतरी वेगळं वाटत होतं. आणि मग आईने विचारल्यावर आम्ही सांगितलं की नाही, आम्ही बाप्पा बाप्पा खेळतोय आणि म्हणून मी माझ्या बहिणीला असं काजळाने इकडे असं इथे न वगैरे असे काढले. म्हणजे तुम्हाला मजा आली, पण तिला आवडलं का ते सगळं? नाही आवडलं, पण ते ताई केली ना, मी मोठी. त्यामुळे अशी गंमत. पण मग आई काही ओरडली का मारलं? आईने ओरडली असेल, म्हणजे आठवत नाही, पण म्हणजे आता नाही आठवत आहे. बरं बरं बरं. असाच काही एखादा मजेशीर किस्सा आहे का आणखीन म्हणजे शाळेत म्हणजे जे आम्ही 6वीत होते तर माझ्या धाकट्या काकाचं नुकतंच लग्न झालं होतं. आणि त्या काकूची मंगळागौर होती. बरं. आणि माहेरचं नाव सांगते की ती सुलभा साठे दादरला राहायची. आणि त्यांच्या सोसायटीत म्हणजे त्यांच्या मजल्यावरच माणिकताई राहायच्या, म्हणजे माणिक वर्मा. आणि त्यांनी काकूला आधीच सांगितलं होतं की मंगळागौर करतेस तर तू बोलव किंवा काही, मी येणारच आहे. असं आपणच त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्या आल्या. पण त्याच्या आधीच सांगते म्हणजे की वर्गात मी सगळ्यांना भाव मारायला की आमच्याकडे आज माणिकते जेवायला यायचे वगैरे असं. तर माझ्या जवळ राहणारी एक काजळे म्हणून होती. तर तिला मी म्हटलं की बघ, तू जवळ राहतेस, तू येऊ शकतेस. पण तिचे केस खूप छान होते आणि दिसायलाही छान होती ती. पण तिची आई माधुरी काजळे मला वाटतं. तर तिची आई कधीच वेण्या सोडून द्यायची नाही. खूप लांब केस होते, म्हणजे वर बांधून पण एवढे यायचे. गुडघ्याच्या खाली असणार. हो, गुडघ्याच्या खाली. तर आणि पोतानी पण छान. तर मी तिला म्हटलं की बघ, तू जर खाली वेणी सोडून आलीस तरच मी तुला आतमध्ये घेणार, अशी दमदाटी केली. आणि त्यामुळे बराच वेळ आली नाही. मला वाटलं होते काही नाही परवानगी दिली. पण मग आली. मग मी चेक केलं की वेणी खालपर्यंत सोडलेली आहे ना.
आणि मगच तिला आत घेतलं की म्हणजे त्यावेळेचं काहीतरी हे की आपल्याला पाहिजे ते मिळवायचं आणि मग त्यांना हवं ते द्यायचं असं. मग माणिकताई आल्या होत्या का? आल्या होत्या. आपणहून गाणंही म्हटलं, मला वाटतं कुठचं तरी रात्री म्हणतात त्याच रागावरती असं त्यांनी गाणं मग त्या म्हटलं. एकट्या आल्या होत्या का त्यांच्या मुली आणि आल्या होत्या? नाही, मुली वगैरे नव्हत्या आल्या. हा. एकट्याच म्हणजे मजल्यावरच असल्यामुळे हिची आई वहिनी वगैरे सगळे आले होते, त्यांच्याबरोबरच ते आले. बरं. आणि आपणहून खाली बसल्या जेवायला, म्हणजे हा, तेव्हा हा. डायनिंग असून सुद्धा एवढी लोक त्यामुळे खाली बसवायला लागलं होतं. नाही, पण पूर्वी पण- पंगतच असायची हा, ना. त्यामुळे असं काही नाही, म्हणजे मला स्पेशल ट्रीट करा असं काही नाही हा, म्हणाले. हा, हा. हे म्हणजे जास्त भाव. अर्थात प्रश्नच नाही. हम्म. म्हणजे एक गाणं म्हटलं पण त्यांनी. हो, एक का दोन म्हटली मला वाटतं गाणी. आता आठवत नसेल. हा, एवढं आठवत नाही. मग त्यावेळेला तुमचं वय किती होतं? मी 6वीत होते. बरं, एक 10-12 वर्षाची. 12-1 वर्षाची. बरं. आणि हे सगळं कुठे? दादरला, ठाण्याला, आईकडे. बरं आम्ही एकत्रच होतो सगळे राहायला, बरं त्याच्यामुळे घरातच म्हणजे बरं असं. आणि ठाण्याला किती वर्ष होतात तुम्ही? लग्न होईपर्यंत ठाण्याला 22 वर्ष. बरं 22व्या वर्षी लग्न झालं बरं. आणि मग पुण्याला चालले. पण मग त्या मंगळागौरीच्या किस्स्यानंतरचं किंवा लग्नाबद्दलचं काही आणखीन आठवतंय का? आणखीन आठवत आहे म्हणजे FY सायन्स झाले, कारण आर्किटेक्चरला ॲडमिशन जर घ्यायची असेल तर पूर्वी 12वी नव्हती, त्यामुळे 11वी झालं की मग FY सायन्स करायचं आणि नंतर मग ॲडमिशन मिळणार असं. त्यामुळे मी FY सायन्सला ॲडमिशन घेतली आणि परीक्षा झाल्यावर मे महिन्याच्या सुट्टीत, म्हणजे एप्रिलमध्ये वगैरे असेल असं, लोकसत्तामध्ये एक जाहिरात आली होती की निर्मलाताई पुरंदरे, बाबासाहेब पुरंदरेंची बायको, की ती मुलींकरता, पण 11वी झालेल्या मुलींकरता 15 दिवसाचं निवासी शिबिर पुण्यात घेत असत. बरं. हां, कसलं शिबिर होतं? ते म्हणजे असं ऑल ओव्हर डेव्हलपमेंट असं म्हणता येईल त्याला. म्हणजे अगदी व्यायामापासनं ते अगदी तुमचं बाकीचे सगळे, म्हणजे बागकाम असेल किंवा सगळी स्किल्स किंवा असं. म्हणजे आता त्याला खूप पैसे मोजायला लागले, पण तेव्हा फक्त 105 रुपये फी होती आणि 15 दिवस जायचं. 15 दिवसांसाठी सगळं जेवण खाण सगळं शिकवणं हे ते सगळं 105 रुपये. बरं. आणि तिथे अशी त्यांची ही होती की रोज एक पाहुणे यायचे, म्हणजे पुण्यातले सगळे प्रतिथयश अशी मंडळी, म्हणजे वकील असतील, डॉक्टर असतील किंवा सेक्सॉलॉजिस्ट असतील, म्हणजे त्या काळात. आणि त्यांची लेक्चर्स असायची आणि मग ती आमच्या इथे जेवून जाणार. तर खूप मोठा हॉल होता तो जेवणाचा आणि 6 जण एका टेबलावरती, बरं, अशी सोय होती. बरं. तर प्रत्येक टेबलवरती एक खुर्ची सोडायची, कारण तिथला स्टाफ प्लस येणारे पाहुणे, आणि ते एकटेच येणार नाहीत, मग त्यांच्याबरोबर पण कोणी असणार वगैरे अशी. मग त्या दिवशी कोण होते पाहुणे? तर त्या एक दिवस आम्हाला पुलं येणार असं कळलं. बरं. आणि मी आणि मैत्रीण म्हणजे आम्ही व्हॉलेंटियरगिरीमध्ये पुढे असायचो. हां, तर त्यामुळे मग सगळी तयारी, आणि मग बाईंनी सांगितलं की मग आजच सगळ्यांनी साड्या नेसा, कारण एक दिवस साडी असं ठरलं होतं, मग कधी नेसायचं तर पुलं येणार ते. त्यामुळे आम्ही सगळं हे करून, पण आम्हाला ते रिसीव वगैरे करायला पण आम्हीच होतो, त्या ह्याच्यात वेळ गेला आणि मुलींनी सगळी टेबल पटापट पुढची पकडली. बरं. हं, बरं. आणि आता आम्ही जरा मायूस झालो की आता आपल्याला शेवटचं मिळणार, मग कोणत्या पाहुणेवरून आज स्टाफपैकीच कोणीतरी असणार आपल्याला. हो ना. त्यामुळे जरा खट्टू झालो होतो, पण मग बसायला तर लागणारच होतं जेवायला, तर शेवटून वगैरे अशी रोमध्ये मिळालं आम्हाला बसायला. आणि नेमकी माझ्या शेजारची खुर्ची रिकामी होती, आधीच्या बसल्या होत्या आणि मला ती ठेवली होती. तर आले पुलं, आम्ही अगदी माना वळून वळून असं बघतोय की आता कोणाच्या इथे बसणार असं. तर माझ्या शेजारी बसतील, तर माझ्या शेजारी असं प्रत्येकाला वाटलंच. हो. आणि पण ते असे जे आले ते ठरवल्यासारखे एकदम माझ्या इथे असं हसले आणि मी पण हसले आणि शेजारी येऊन बसले. अरे वा. मला म्हणजे एकदम स्वप्नातच आहोत ना असं वाटायला लागलं. आणि खूप
जेवणभर गप्पा मारत होते अगदी. आणि काय काय विचारलं ठाण्याचं त्यांनी, मला माझ्या माहितीप्रमाणे सांगितलं. आणि मग त्याने मात्र एक खूप सुंदर सांगितलं की त्यांची नुकतीच 60 होऊन गेलेली होती तेव्हा. तर की एक सांगतो की असं डाएट बिएट आता येतील फॅड, पण आपण एक मनात ठेवायचं की 60 नंतर डॉक्टर जे म्हणतात की काय आवडतं, म्हणजे थोडक्यात ते सोडून द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे डाएट काहीची गरज नाही. आपल्याला तळलेला पापड आवडतोय का, मग तो खायचा नाही. किंवा आपल्याला श्रीखंड आवडतंय का, मग ते सोडून द्यायचं, आपल्यासाठी नाही ते. असं म्हणजे थोडक्यात एवढं जरी केलं तरी तुमचं डाएट ते सोडणं सोपं नसतं. पण म्हणजे एका शब्दात त्यांनी ते किमया त्यांची याची की डाएट म्हणजे काय तर हे त्यांनी सांगितलं आपल्याला. बरोबर. छान, खूपच. म्हणजे आम्ही पुढचे काही दिवस अशी तरंगत होते की कारण माझी मैत्रीण खूप हुशार आणि असं वगैरे, म्हणजे ती अजून काही बोलू शकली असती त्यांच्याशी, पण नेमकं आम्हाला एका टेबलवर अलाउड आणि आपल्याला सुचत पण नाही ना. हो, एक्झॅक्टली. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाची आपल्याला कशाला वेळ आहे ना बोलायला. अजून काय बोलले तुमच्याशी? अजून म्हणजे पण एक मात्र त्यांची ही दिसली की आम्हाला अशी अपेक्षा होती की त्यांनी पेटी वादन करावं थोडं तरी, पण इतकं शिताफीने त्यांच्या भाषणामध्ये ते अवॉइड केलं की कोणालाही राग न येता, पण त्यांनी नाहीच वागवलं. कलाकारच ना ते, त्यामुळे त्यांना कल्पना आहे कुठे काय बोलायचं करायचं वगैरे. मग त्यानंतर तुमचं लग्न झालं? नाही, FI झाल्यानंतर मी आर्किटेक्चरला गेले. आणि त्या दरम्यान मध्ये मी ज्या एका इंग्लिश क्लासला जायची, काका सहस्रबुद्धे म्हणून, ते पण हौशी कलाकार होते. आणि त्यांच्या दरवर्षी त्यांचं एक हे असायचं जेवण किंवा असं काहीतरी रिफ्रेशमेंट, आणि मग आम्ही काहीतरी थोडे कार्यक्रम करायचो. तर तेव्हा एक मी छोटूसा प्रवेश बसवला होता. आणि मग ते म्हणाले की आपण आता सगळे म्हणाले की एखादं नाटक बसवा तुम्ही. तर म्हणाले छोटं मोठं नाही, आपण पुलंचंच तुझं पाशी बसवूया. मग त्याच्या ऑडिशन असं काहीच नाही, माहिती होतं त्या जे मी प्रवेश केला होता त्यात असं थोडं रडण्याचं काम होतं, आणि ती म्हणजे तशीच दाखवली आहे ना. तर म्हणजे 1-2दा रडते वगैरे असं, तर ते कोणाला जमणार आहे काय, तेव्हा काय असं ग्लिसरीन वगैरे नव्हतं. तर मग तो रोल मला मिळाला. आणि वासंती म्हणून जी मैत्रीण आहे ती उषाचा रोल ती करत होती. आणि त्यामध्ये पहिले 2-3 प्रयोग त्याचे अतिविशाल महिला मंडळ म्हणून एक आहे त्याच्यामध्ये, तर त्यात माझी आई काम करत होती. 3-4 प्रयोग केले आईनी. आणि मग लास्टला मात्र आई दादा गेले होते युरोपला आणि अमेरिकेला फिरायला, त्यावेळी नेमकं आमचं ते राज्य नाट्य स्पर्धाचा. तर मग त्यात कोणीतरी असे सगळे म्हणतात तुझं पाशीचे किती प्रयोग झाले? एकंदर 5 प्रयोग असे, आणि एक ग्रँड रिहर्सल पण काकांनी बऱ्याच कोण तेव्हाचे जे ठाण्यातले होते त्यांना बोलवून आमची स्टेजवर केली होती. म्हणजे रंगायतन नवीन होतं तेव्हा. म्हणजे रंगायतन मध्ये पण झालेले? हो, आमचे प्रयोग झाले ते 2 रंगायतनला झाले. एक आनंदाश्रम म्हणून सोसायटी आहे त्यांच्या गणेशोत्सवात झाला, एक पेणला झाला. असे सगळीकडे करून मग आम्ही लास्टला हे केलं. आणि त्या ह्याच्यामध्ये मला अभिनयाचं प्राइज मिळालं. आणि तेव्हा दूरदर्शनची टीम कव्हर करायला आली होती ते. आणि त्यानंतर मग त्यांच्याकडचे दूरदर्शनवाले एक जण घरी आले होते, ते स्मृतिचित्र करणार होते TV वर. तर त्याच्याकरता मला विचारायला आलं, ऑफर आली होती, पण तो काही योग नव्हता. एक तर आर्किटेक्चरला होते. पण तोपर्यंत तुम्हाला नाटक क्षेत्रातली तशी गोडी लागली? हो. आणि कसं होतं की शाळेमध्ये आंतरशालेयमध्ये घेतला होता, तिथेही प्राईज मिळालं होतं. शाळेच्या ह्याच्यात पण प्राईज होतं. कॉलेजमध्ये पण मी 1-2 जे आम्ही बसवले होते त्यात काम केलं होतं. त्याच्यामुळे तशी मलाही कॉन्फिडन्स होता की द्यायला हरकत नाही असं. नाही केलं, नाही. छान संधीच पडली म्हणजे. हो, ती गेली ती मग नाही. आम्हाला खूप छान असं एक साधना भिडे म्हणून वेगळी व्यक्ती आम्हाला बघायला मिळाली असती, काय मिळाली असती, पण ते सुटलं. मग लास्ट इयर झाल्यावर लगेचच लग्न ठरलं. आणि पुण्यामध्ये भिडे म्हणून भिडेवाडा
हा. म्हणजे आता जे सावित्रीबाई फुलेंची पहिली मुलींची शाळा ती ज्या वाड्यात तो आमचा वाडा. बरं असं. बरं. पण मग तिथे राहायला त्यामुळे तिथे मी 8 वर्ष राहण्याचा योग आला मला. अरे वा. हं. अरे वा. आणि त्यावेळेला आर्किओलॉजीची खूप यायची. म्हणजे आधी मला माहिती नव्हतं की असा काही आपला वाडा आहे. दिंडी दरवाजाचा भाग आमच्याकडे होता. बरं. हा. त्याच्यामुळे ते आणखीन लोकांना सांगायलाही सोपं जायचं. आणि नंतर जे दगडूशेठ हलवाई मंदिर झालं ते माझ्या लग्नानंतर 2-3 वर्षांनी झालं. म्हणजे अगदी आमच्या नाकासमोर. म्हणजे आमच्या गॅलरीत उभं राहिलं की आम्हाला दर्शन रोज. अरे वा. असं त्याच्या बांधकामापासून पूर्ण सगळे मंगेशकर फॅमिली आली होती सगळी, किंवा नंतर जया बच्चन ते कान तिने अर्पण केले अमिताभ बच्चनच्या आजारपणात, किंवा अशी बरीच मराठी तर चिक्कार यायची. बरं. त्यामुळे तुम्हाला रोजचं दर्शन होतं अगदी. अच्छा अच्छा. आणि त्यांचं जे फुलांची आरास वगैरे करायचे ते आमच्या वाड्यामध्ये एक माळीला जागा दिली होती अगदी एंट्रन्समध्ये. तर त्यालाच ते कॉन्ट्रॅक्ट असायचं. त्यामुळे आमच्या घराच्या समोरच तो रथ उभा राहायचा आणि सगळं डेकोरेशन केलं जायचं. त्यामुळे अगदी बघता मेकिंग करताना आणि आम्हाला तो बघायला आम्ही जाऊन उभं राहायचो कसं करतायत ते बघायला. भिडेवाड्याचं आणखीन काय वैशिष्ट्य सांगाल का? भिडेवाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर तो म्हणजे मला ज्या आजी सासूबाई सांगायच्या की बुधवार चौक जे पुण्याचे त्यांना ती कन्सेप्ट येईल ते हे लक्ष्मी रोड एवढी व्याप्ती होती त्याची. बरं. म्हणजे शनिवार वाड्यापासून थोडं पुढे आलं की पुढचा जो मेन चौक बुधवार चौक फेमस आहे तिथपासनं लक्ष्मी रोड पर्यंत. म्हणजे जवळजवळ 200 फुटाच्या वर फसाड होतं. अरे वा. अरे वा. त्यामुळे बराच मोठा होता. आतमध्ये एक राम मंदिर पण होतं. आता काय झालं दोन्ही बाजूचे तर आम्ही सोडून सुद्धा आता 40 वर्ष विकला गेला. कारण की खूपच भाडे करू आणि त्याचं पूर्वीचं उत्पन्न काहीच नाही. आम्हाला टॅक्स त्याच्या कित्येक पट द्यायला लागत होता. आणि मग पुढच्या पिढ्या खूप म्हणजे चुलत झाल्यामुळे मग ते आता ते काही रिडेव्हलप केलं. हो ते बिल्डरनी लगेचच बिल्डिंग बांधली. त्याला सुद्धा आता झालीच ना तेवढीच वर्ष 38. बरं. पण आता तिकडे जाणं येणं आहे का? मागे 2 होत्या. म्हणजे आमची पुढची बिल्डिंग जुनी जी आणि मागेच्या आवारामध्ये सासऱ्यांनी नवीन बिल्डिंग बांधून तिथे 1 रूम किचन करून भाड्याने दिले होते. बरं. तर तिथे जे एक फडके म्हणून होते ते जोपर्यंत होते तर तसं आम्ही त्या भागात खरेदीला यायला त्याला गेलो की मग कॉफी प्यायला किंवा सामान टेकवायला अशी एक जागा होती आमची. पण आता मात्र जुने कोणीच नाही. म्हणजे तुम्हाला भिडेवाडा आणि त्याच्या अगोदर तुमचं जे संबंध आयुष्य होतं नाटक क्षेत्रातलं किंवा हे सगळं अगदी लोकांना मुद्दाम ते ऐकण्यात वेगळी मजा आहे. कारण क्वचितच अशा गोष्टी ऐकायला मिळतात. ते नाटक ह्याच्यातलं एक सांगा की एकदा मी समोर बँकेत गेले होते आणि तिथे एक आजी होत्या आणि याला झाली बरीच वर्ष म्हणजे लग्न झाल्या 1-2 वर्षातलं शांती सिरियल सुरू होती तेव्हा. तेव्हाची आठवण सांगते. आणि त्या सारख्या बघत होत्या. मला काय वाटलं ना काहीतरी गरज आहे म्हणजे काही मदत पाहिजे म्हणून विचारलं तुम्हाला काही मदत हवी का? तर म्हणाले की मग हा जरा मला स्लीप भरून देशील का? म्हटलं बरं. आणि भरेपर्यंत सतत माझ्याकडे बघत होत्या. ती दिली तरी बघत होत्या. मग माझं काम झाल्यावर मी आले तिथे बसून पर्समध्ये वगैरे ठेवत असताना म्हणे एक विचारू का? म्हटलं विचारा की. तर म्हटलं काय? तुम्ही म्हणे सुकन्या कुलकर्णी ना? म्हटलं नाही. तर म्हणे आता सिरियल जोरात सुरू आहे म्हणून लगेच भाव खाता का? अहो म्हटलं खरंच मी सुकन्या कुलकर्णी नाही. कारण तेव्हाही माझे केस लांबणी असे होते तिचेही होते. मग मी त्यांना म्हटलं की मी डायरेक्ट ओळखत नाही पण मी अशी आहे. तर ती म्हटलं माझ्याहून 10 वर्षांनी लहान आहे. म्हटलं पण तुमचा साम्य आहे ना. पण म्हणाल्या नाही ते काही मला पटत नाहीये तुम्हीच सुकन्या कुलकर्णी.
सांगू. असं वाटतं ना कधी कधी की सामने आहे म्हणजे हा, एवढं का नाही का- हो लिहिलं? एवढं भाव का काढता तुम्ही असं. तर म्हटलं असते तर आवडलं असतं मला काम करायला म्हटलं. पण मला दगडूशेठ हलवाईचं तुमचं रोजचं दर्शन मला खूप आवडली ती कल्पना. हो. कारण किती छान ना हो. की आपल्याला रोज दर्शन होतंय. म्हणजे लोक कुठनं कुठनं हो, येतात रांगा रांगा लावतात. आता तर काय बोलायचं नाही, पण तेव्हा सुद्धा असायची गर्दी. म्हणजे त्या 10 दिवस तर काय वसंत व्याख्यानाला ती तिथेच भरायची ना, म्हणजे जिथे गणपतीच्या दिवसात गणपती असतो हा तिथेच हे कर ते करणे आमच्या ह्याला लावलेले असायचे. म्हणजे काय काय आम्हाला त्रास व्हायचा त्याचा. हो म्हणजे लोक अगदी त्याचा उदो हो. किंवा मावशी म्हणायची की तुझ्याकडे येऊन गणपतीची हे मिरवणूक म्हणजे लास्टची विसर्जनाची या तुम्ही, मी तुझ्याकडे राहायला येते. का आमचं पुढे 8 दिवस आम्हाला झाडायचं म्हणजे गुलाल. बापरे. म्हणजे हा त्रास पण खूप. आणि खूपच अनोखे जुनी अनुभव आहे. बिल्डिंग असल्यामुळे त्या खिडक्या पूर्ण लागायच्या नाही. लाकडी खिडक्या, त्याला काही असं हे नाही. आणि दरवाजे पण लाकडी, ते जुने झाले त्यामुळे फटी खूप. किती काही बंद केलं तरी सगळं आमच्या इथे येऊन राहायचं. खूपच त्याचा त्रास व्हायचा. खरंच खूप त्यामुळे- वेगळे आणि अनोखे अनुभव आहेत तुमचे. असं कितीही गप्पा मारता येतील, हो. पण वेळेअभावी आपल्याला आता हो. थोडंसं आणि संपुष्टात आणावं मलाही लागेल. जायचंय हा त्यामुळे. तर आपल्याला ह्या गप्पा नक्कीच आवडल्या असतील. जरूर पहा सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचे कमेंट खूप महत्त्वाचे आहेत. जरूर कमेंट पाठवा, खूप छान वाटेल. 1 मिनिट. साधना भिडे यांना सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांच्याकडून एक छोटीशी भेट हे द्या. आणि केअर फाउंडेशन कडून हे एक जास्वंदीचं रोप त्यांना छान लावता येईल. भरपूर फुलं खूपच येतील अगदी. त्याला. मला हवंच होतं. हो ना. त्यामुळे अगदी मनातलं रोप मिळालं. हा. छानच वाढली मी. व्हेरी नाईस. येस. माझी पुढची मुलाखत देखील ऐका. माझ्या अगोदरच्या मुलाखती जर का तुमच्या काही चुकल्या असतील, जसं की सौ प्रणिती देशपांडेंची मुलाखत किंवा सौ जयलक्ष्मी अय्यंगार यांची मुलाखत, ह्यांच्या जर का तुमच्या मुलाखती बघायच्या राहिल्या असतील किंवा इतर मुलाखती बघायच्या राहिल्या असतील तर त्या नक्की बघा. तुमचे अभिप्राय पाठवा. तोपर्यंत पुढच्या मुलाखतीची आपण वाट बघूया. तुम्ही ऐकताय का? हो. ओके. भेटूया मग परत. हो. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.